नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशनला जनरल फॉर्म म्हणजे स्टँडर्ड फॉर्ममध्ये कसं लिहायचं आणि रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, रूट्स म्हणजे काय, ज्या व्हॅल्यू इक्वेशनला सॅटिस्फाय करतात म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल असेल तर आपण म्हणतो की व्हॅल्यू सॅटिस्फाय करते आणि अशा एक्सच्या म्हणजे अशा व्हेरिएबलच्या किमतीला आपण सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतो. तर चला सॉल्व करूया आता आपली एक्सरसाइज फर्स्ट. नाउ सी प्रॅक्टिस सेट 2.1. व्हॉट इज क्वेश्चन नंबर फर्स्ट? राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचे आहेत. सो हिअर वी हॅव टू फाइंड आउट टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये कसं लिहितात? ax² + bx + c इज इक्वल टू 0 वेअर दिस a, b, c आर रिअल नंबर अँड a इज नॉट इक्वल टू 0. बस एवढी कंडिशन आपल्याला बघायची आहे. असे आपण मागच्या लेक्चरमध्ये बरेचसे एक्झाम्पल बघितलेत. चला एक एक्झाम्पल बघूया. से 2x² + 5x + 6 इज इक्वल टू 0. इथे a ची किंमत 2 घेतली, b ची 5 घेतली, c ची 6 घेतली. या किमती तुम्ही बदलत चला, तुम्हाला वेगवेगळे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळतील. से हिअर x² - 10x + 3 इज इक्वल टू 0. So this is also the example of what? Quadratic equation. Going on changing the values of a, b, c, we will get infinite example of quadratic equation. But आपला प्रश्न होता दोन quadratic equation लिहायचं, तर आपल्याला दोन quadratic equation इथे मिळालेले आहेत. In this way we have completed question number first. Now see the question number 2. 2 मधलं first example. काय? डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. काही इक्वेशन्स दिलेले आहेत, तुम्हाला आयडेंटिफाय करायचे की हे इक्वेशन क्वाड्रॅटिक आहेत की नाही. चला पहिलं एक्झाम्पल घेऊया. इन द इक्वेशन x² + 5x - 2 इज इक्वल टू 0. आपण इथे इझिली सांगू शकतो की हे इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे कारण एकच व्हेरिएबल आहे आणि डिग्री किती आहे? 2. डिग्री म्हणजे हायेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल. हायेस्ट इंडेक्स पॉवर, सगळ्यात मोठा पॉवर 2 असेल तर इक्वेशनला काय म्हटलं जातं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन हे तर आपण ओळखलं, पण आपल्याला प्रेझेंटेशन द्यायचं आहे. इन दिस इक्वेशन हाऊ मेनी व्हेरिएबल्स आर देअर? ओनली वन व्हेरिएबल x. तर आपण लिहिणार इन दिस इक्वेशन x इज ओनली अ व्हेरिएबल and maximum index is 2. Maximum index is 2. That's why we can say that this is an example of what? Quadratic equation. So therefore it is quadratic equation. So in this way we have shown that this equation is what? Quadratic equation. Now remaining all example we have to solve using same method. चला पुढचं example बघा आता इथे. So in the equation, what is given equation? y² is equals to 5y - 10. आपण काय करू? या इक्वेशनला पहिले जनरल फॉर्म मध्ये लिहू. म्हणजे सगळ्यात पहिले हायेस्ट डिग्रीची टर्म y² हा +5y या साईडला -5y होईल आणि हा -10 जो आहे या साईडला +10 होईल इज इक्वल टू 0. या दोन्ही टर्म आपण या साईडला शिफ्ट केल्यात युजिंग रूल्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. आता हे इक्वेशन जर बघितलं आपण तर एकच व्हेरिएबल आहे, कोणता? y. सो इन दिस इक्वेशन y is only one variable. and आता मॅक्झिमम पॉवर बघा बरं इथे किती आहे? मॅक्झिमम इंडेक्स इज 2. म्हणजे आपल्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, म्हणून काय म्हणता येईल? हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. सो इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. लिहिण्याची पद्धत तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असं मी गृहीत धरतो. आता आपल्याला काय करायचे? पुढचे एक्झाम्पल सॉल्व करायचे. सी इन द थर्ड एक्झाम्पल हिअर गिवन इक्वेशन इज इन धिस इक्वेशन. काय इक्वेशन? y² + 1/y इज इक्वल्स टू 2. पहिले तर इक्वेशन आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहू. सो दिस इम्प्लाइज दॅट आता डिनॉमिनेटरमध्ये y आहे. y काढून टाकायचं असेल तर आपण दोन्ही साईडला y ने मल्टिप्लाय करू. चला फर्स्ट टर्मला y ने मल्टिप्लाय केलं तर इथे येईल y². इथे सेकंड टर्मला y ने मल्टिप्लाय केलं तर y आणि y काय होतील? कॅन्सल, उरेल काय? +1. आणि इकडे y ने मल्टिप्लाय केलं तर काय? 2y. परत बघा इथे y ने मल्टिप्लाय केलं तर y² × y इज y³. सॉरी हिअर वी विल गेट y³. इथे y कॅन्सल होईल, इकडे मिळेल 2y. सो विच इम्प्लाइज दॅट y³ सगळ्यात मोठ्या पॉवरची टर्म हा +2y इकडे -2y होईल आणि हा +1 जशाला तसा इज इक्वल टू 0.
आता इथे जर आपण बघितलं तर व्हेरिएबल एकच आहे, मग आपण इथे लिहिणार y इज ओनली वन व्हेरिएबल. पण इथे मॅक्झिमम पॉवर ऑफ व्हेरिएबल इज व्हॉट 3. सो मॅक्झिमम इंडेक्स इज 3. 2च्या जागी 3 लिहिणार. मग 3 जर मॅक्झिमम इंडेक्स असेल तर आपलं उत्तर काय असेल? इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन और नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो डेफिनेटली इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता लिहिण्याची पद्धत तुम्हाला लक्षात आली असेल तर सिम्पली मी फक्त इथे ओरली सांगतो. इथे काय लिहिणार? y इज ओनली द व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 3. सो देअरफॉर इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. चला थर्ड एक्झाम्पल बघू इथे आपण. थर्ड झालं. फोर्थ एक्झाम्पल. इन द फोर्थ एक्झाम्पल व्हॉट इज द गिवन इक्वेशन? x प्लस 1 अपॉन x इज इक्वल्स टू -2. इथे डिनॉमिनेटरमध्ये x हा x जर इलिमिनेट करायचा असेल तर दोन्ही साईडला x² x ने मल्टिप्लाय करा. चला या फर्स्ट टर्मला x ने जर मल्टिप्लाय केला तर x इंटू x इथे x² येईल. या सेकंड टर्मला जर x ने मल्टिप्लाय केला तर x आणि x ने इथे मल्टिप्लाय केला तर x आणि x कॅन्सल होईल, म्हणजे उरेल काय? 1. आणि या साईडला -2 ला जर x ने मल्टिप्लाय केला तर -2x. याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहूया. x² हा -2x इकडे काय होईल? +2x + 1 इज इक्वल टू 0. एकदा इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलं तर आपण इझिली ऑब्झर्व करू शकतो या इक्वेशनमध्ये एकच व्हेरिएबल आहे, तर आपण काय लिहिणार? x इज ओनली वन व्हेरिएबल अँड हायेस्ट मॅक्झिमम इंडेक्स इज 2. Okay, therefore we can say that it is quadratic equation, isn't it? जर इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये नसेल तर पहिले आपलं काम आहे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिणे आणि नंतर चेक करणे की एकच व्हेरिएबल आहे का आणि मॅक्झिमम इंडेक्स म्हणजे डिग्री 2 आहे की नाही. जर या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झालं तर आपण म्हणणार इक्वेशन इज quadratic equation. Now see in the example number 5, what is the equation? m plus 2 into m minus 5 इज इक्वल टू 0. पहिले इक्वेशन आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहू. खूप व्यवस्थित बघायचे तुम्हाला इक्वेशन. m इंटू m स्क्वेअर होईल. ओके, आता हा m इंटू -5 इज -5m आणि m इंटू 2 इज 2m. आपल्याला काय मिळालं? -5m प्लस 2m. ही ॲडिशन घेतली तर -3m होईल आणि सगळ्यात शेवटी 2 इंटू -5 इज वॉट? -10. या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर आपल्याला हे इक्वेशन मिळेल. हे इक्वेशन जर आपण ऑब्झर्व केलं तर काय म्हणणार? परत आपलं प्रेझेंटेशन इथे वायच्या ऐवजी काय? m. गेटिंग इट? हा जो y आहे वायच्या ऐवजी m इज ओनली वन व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स इज किती आहे? मॅक्झिमम इंडेक्स 2. मॅक्झिमम इंडेक्स इज 2. म्हणून आपण काय म्हणणार? इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, इजंट इट? सो व्हेरी सिम्पल. नाउ ऑब्झर्व द लास्ट एक्झाम्पल. आता लास्ट एक्झाम्पल तर इथे ओरलीच आपण ऑब्झर्व केला तर इथे हायेस्ट पॉवर ऑफ m किती आहे? चेक करा बरं. 3 आहे का हायेस्ट पॉवर? येस 3. जर 3 असेल, एकच व्हेरिएबल आहे पण पॉवर 3 आहे म्हणजे डिग्री 3 आहे, तर आपण पहिले इक्वेशन कन्सिडर करणार. इन दिस इक्वेशन m इज ओनली वन व्हेरिएबल बट हायेस्ट और मॅक्झिमम इंडेक्स ऑफ m इज 3. सो इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. लिहिण्याची पद्धत मी पहिल्या 2 एक्झाम्पलमध्ये सांगितली, तीच तुम्हाला पुढच्या 4ही एक्झाम्पलमध्ये वापरायची आहे. The following equation in the form of ax² plus bx plus c is equal to 0, where ax² plus bx plus c is equal to 0 is called as quadratic equation in general form, or it is also called as standard form. आपल्याला हे जे दिलेले इक्वेशन्स आहेत हे पहिले स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचे आहेत आणि एकदा जर का या स्टँडर्ड फॉर्ममध्ये म्हणजे जनरल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केले तर मग आपण इझिली a, b आणि c ची किंमत काढू शकतो, जो की आपला सेकंड पार्ट आहे. तर आता पहिले आपण हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करू. सो सी द फर्स्ट एक्झाम्पल. इन दिस केस दिस -y², इकडे y² टर्म मायनस आहे, इकडे आला तर काय होईल? या साईडला शिफ्ट केला तर +y² होईल. इकडे ऑलरेडी +2y आहे, तर हा 2y जशाला तसा ठेवू आणि हा +10 जर का या साईडला घेतला तर -10 होईल इज इक्वल टू 0. नाउ वी कॅन से दॅट फर्स्ट इक्वेशन इज इन द जनरल फॉर्म. दुसरं इक्वेशन थोडं आपण या साईडला सिम्प्लिफाय करू. x - 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2x + 3. आता या टर्मचं एक्सपान्शन आपण a - b होल ब्रॅकेट स्क्वेअर या आयडेंटिटीने काढू शकतो. काय ही आयडेंटिटी? a² - 2ab प्लस b². या आयडेंटिटी प्रमाणे याचं एक्सपान्शन होईल x² - 2x + 1
इज इक्वल टू 2x प्लस 3 जशाला तसं. आता हा एक्स स्क्वेअर जशाला तसा ठेवा. एक्सच्या दोन टर्म आहेत. ही प्लस 2x इकडे काय होईल मायनस 2x. मायनस 2x आणि मायनस 2x होईल मायनस 4x. आणि हा 3 इकडे आला तर होईल मायनस 3. 1 मायनस 3 इज मायनस 2 इज इक्वल टू 0. म्हणजे पुढचं इक्वेशन मिळालं आपल्याला एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 2 इज इक्वल टू 0. आता पुढचं जर थर्ड एक्झाम्पल जर बघितलं आपण तर इथे एक्स स्क्वेअर प्लस 5x आहे आणि या साईडला मायनस इंटू 3 मायनस एक्स. या मायनसने या ब्रॅकेटमधल्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय केलं तर मायनस इंटू 3 मायनस इंटू मायनस एक्स इज प्लस एक्स. इकडे एक्स स्क्वेअर प्लस 5x जशाल तसं. चला एक्स स्क्वेअरची एकच टर्म आहे जशाला तशी ठेवा. एक्सच्या दोन टर्म आहे तर हा प्लस एक्स इकडे आला तर मायनस एक्स. 5x मायनस एक्स विल बी 4x आणि हा मायनस 3 इकडे आला तर प्लस 3 इज इक्वल टू 0. सो व्हॉट वी आर गेटिंग हिअर एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 3 इज इक्वल टू 0. आता हे पुढचं इक्वेशन आपण सिम्प्लिफाय करू. इथे एम स्क्वेअरच्या दोन टर्म आहेत. या एम स्क्वेअरच्या टर्म्स कलेक्ट करू. हा प्लस 2m स्क्वेअर इकडे काय होईल मायनस 2m स्क्वेअर. तर 3m स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअर इथे मिळेल m स्क्वेअर. यमची टर्म नाहीच आहे दोन्ही साईडला म्हणजे 0m आणि हा मायनस 9 आपण इकडे जर शिफ्ट केला तर होईल प्लस 9 इज इक्वल टू 0. आता पुढच्या याच्यामध्ये या पीने जर 6p मल्टिप्लाय केला तर 6p स्क्वेअर मिळेल आणि p इंटू 3 विल बी इक्वल्स टू 3p आणि हा मायनस 5 जर आपण इकडे घेतला तर तो होईल प्लस 5 इज इक्वल टू 0. फक्त आपण ट्रान्सफॉर्मेशनचे रूल्स यूज करतोय. आता इथे एक्स स्क्वेअर जशाला तसं ठेवू. इथे जर आपण ऑब्झर्व केला तर एक्सची टर्म नाही आहे. एक्सची टर्म नाही आहे म्हणजे 0x असेल आणि हा प्लस 13 इकडे मायनस 13 होईल. मायनस 9 मायनस 13 मायनस 22 इज इक्वल टू 0. नाउ वी हॅव कन्वर्टेड ऑल द इक्वेशन इन जनरल फॉर्म. ऑब्झर्व दॅट ऑल द इक्वेशन्स आर इन जनरल फॉर्म. वन्स द इक्वेशन्स आर इन जनरल फॉर्म इझिली वी आर एबल टू फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ ए बी अँड सी. ए म्हणजे वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट जो की 1 आहे. वायचा कोएफिशियंट म्हणजे b2 आणि ही कॉन्स्टंट टर्म म्हणजेच सी. सी इज मायनस 10. इथे बघा 1 मायनस 4 मायनस 2 1 मायनस 4 मायनस 2 आर द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी. इथे 1 4 3 1 4 3. इथे काय मिळेल 1 0 9 1 0 9. पुढचं एक्झाम्पल बघा 6 3 5 6 3 5 आर द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी. इथे 1 0 आणि मायनस 22 1 0 minus 22 are the values of ABC. In this way, we have completed question number 6. In question number 4, what is question? Determine whether the values given against each of the quadratic equation are roots of the equation. या ज्या दिलेल्या किमती आहेत या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. सो सी द फर्स्ट एक्झाम्पल. इन द फर्स्ट एक्झाम्पल given quadratic equation, first consider the equation. Consider the equation. What is the given quadratic equation? X square plus 4x minus 5 is equal to 0. आता आपण रूट आहे असं कधी म्हणतो जर ही एक्सची व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुट केली आणि लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड जर इक्वल आली तर आपण काय म्हणणार एक्स इज इक्वल टू 1 हा रूट आहे. तर आपण काय सबस्टिट्यूट करतोय तिथे पुट एक्स इज इक्वल्स टू 1 in what left hand side of equation. या इक्वेशनच्या या लेफ्ट हँड साईडमध्ये आपण एक्सची व्हॅल्यू 1 पुट करतोय. तर मग लेफ्ट हँड साईडची किंमत काय होईल ते काढूया. सो लेफ्ट हँड साईड विल बिकम. आता व्यवस्थित बघा इथे या एक्सच्या जागी एक्सची किंमत 1 टाकली आपण तर इथे 1 स्क्वेअर मिळेल प्लस 4 इंटू एक्स परत एक्सची व्हॅल्यू 1 टाकली हा मायनस 5 ॲज इट इज. आपण या किमती लेफ्ट हँड साईडमध्ये सबस्टिट्यूट करतोय. 1चा स्क्वेअर 1 4 इंटू 1 इज 4 मायनस 5 कीप इट ॲज इट इज. आता इथे हा 1 प्लस 4 5 होईल 5 मायनस 5. काय आलं 5 मायनस 5 0. आणि चेक करा 0 ही आपली राईट हँड साईड आहे का. चेक करा बरं ही राईट हँड साईड कोण आहे 0. सो विच इज इक्वल टू राईट हँड साईड. म्हणजे काय मिळालं इथे आपल्याला तर लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड जर मिळालं तर आपलं कन्क्ल्युजन काय असेल
की ही जी किंमत आहे x इज इक्वल टू 1 ही काय असेल या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूट. सो दॅट्स वाय वी कॅन से दॅट देअर फॉर x इज इक्वल टू 1 इज रूट ऑफ इक्वेशन. आता आपण एक्सची किंमत -1 या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू. पाहिजेच तर आपण या इक्वेशनला इक्वेशन फर्स्ट म्हणू. तर आता काय करतोय आपण सेकंड पार्टमध्ये पुट x इज इक्वल्स टू -1 इन विच साइड, इन द लेफ्ट हँड साइड ऑफ इक्वेशन फर्स्ट. लेफ्ट हँड साइडमध्ये ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. हीच आहे की नाही लेफ्ट हँड साइड. या लेफ्ट हँड साइडमध्ये आपल्याला एक्सची किंमत -1 सबस्टिट्यूट करायची आहे. चला चेक करा मग एक्सची किंमत काय मिळेल आपल्याला. लेफ्ट हँड साइडची किंमत काय मिळेल. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू, बघा इथली फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअर आहे. एक्सची किंमत आपण -1 सबस्टिट्यूट करतोय. -1 स्क्वेअर प्लस 4 इंटू परत एक्सची किंमत -1 पुट केली, -5 जशाला तसं. आता याला सिम्प्लिफाय करू. काय येईल. -1चा स्क्वेअर +1 आणि इथे 4 इंटू -1 -4 आणि इथे हा -5 जशाला तसा. सो विच इज इक्वल टू 1. -4 -5 होईल -9. सो विच इज इक्वल टू -8. आता -8 हे राईट हँड साईडला आहे का. नाही, राईट हँड साईडला 0 आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो विच इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड. मग लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड अनइक्वल आली. म्हणजे आपण काय कन्क्लुजन काढू शकतो. x is equals to -1 is root or not a root. Is definitely not root. Is not root of equation. Isn't it? In this way, we have to check whether the value of x satisfies the equation or does not satisfies the equation. If it satisfies the equation, we can say that the value of x is root of the equation. Satisfy करते म्हणजे काय हो. लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वल आली तर आपण म्हणणार सॅटिस्फाय करते, आणि लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड अनइक्वल आली तर आपण म्हणणार व्हॅल्यू ऑफ एक्स डज नॉट सॅटिस्फाईज द इक्वेशन. आता बघूया क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला m ची व्हॅल्यू 2 टाकायची आहे आणि नंतर 5/2 सबस्टिट्यूट करायची आहे. म्हणजे हे सोल्युशन आहे, रूट आहेत की नाही ते चेक करायचं आहे. Now see the second example. In this case we have considered the given equation. Now we are substituting, म्हणजेच आपण पुट करतोय. पुट m is equals to काय. m ची पहिली व्हॅल्यू 2. पुट m is equals to 2 in left hand side of equation फर्स्ट. या इक्वेशन फर्स्टच्या लेफ्ट हँड साईडमध्ये सबस्टिट्यूट करू व्हॅल्यू. चला चेक करा लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यू काय मिळेल. 2m ची व्हॅल्यू आपण 2 सबस्टिट्यूट करतोय -5 इंटू 2. सो विच इज इक्वल टू 2 स्क्वेअर इज 4, 4 इंटू 2 इज 8, -10. सो विच इज इक्वल टू 8 - 10 विल बी इक्वल्स टू -2. आता राईट हँड साईडला तर 0 आहे, म्हणजेच आपण काय म्हणणार विच इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड. मग लेफ्ट हँड साईड इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड. याचा अर्थ काय झाला की m इज इक्वल्स टू 2 इज सोल्युशन ऑर नॉट सोल्युशन. इज नॉट सोल्युशन. सोल्युशनला अल्टरनेट वर्ड रूट आहे. आपल्या क्वेश्चनमध्ये रूट वापरलाय म्हणून आपण पण रूट म्हणणार. m इज इक्वल टू 2 इज नॉट रूट ऑफ इक्वेशन. आता सेकंड पार्टमध्ये आपण m ची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करतोय ते पुट m इज इक्वल्स टू काय. m ची दुसरी व्हॅल्यू 5/2. चला चेक करूया 5/2 रूट आहे की नाही. सो पुट m इज इक्वल टू 5/2 इन लेफ्ट हँड साइड ऑफ इक्वेशन फर्स्ट. आपण दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन फर्स्टने डिनोट केलं आहे. चला बघा आता इथे काय मिळेल लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यू. सो देअरफॉर लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू 2m स्क्वेअर. आपलं हे इक्वेशन बघा इथे दिसतंय. 2m ची व्हॅल्यू आपण 2 टाकतोय, सॉरी काय टाकतोय 5/2. 2m स्क्वेअर. m स्क्वेअर म्हणजे 5/2 चा स्क्वेअर -5m म्हणजे परत 5/2. सो विच इज इक्वल टू 2 जशाला तसा ठेवू. 5/2 चा स्क्वेअर मिळेल 25/4 मायनस इथे 5 इंटू 5/2 इज 25/2. इथे जर आपण याला सिम्प्लिफाय केला तर 2 1 जा आणि 2 2 जा 4 म्हणजे काय मिळतंय 25/2 -25/2 आणि दोन्ही टर्म सेम आहे तर डिफरन्स 0 येईल आणि राईट हँड साईडला 0च आहे खरोखर. म्हणजेच आपण इथे काय म्हणू शकतो लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड्स आर इक्वल. अँड इफ लेफ्ट हँड साईड्स अँड राईट हँड साईड्स आर इक्वल then what is our conclusion that m is equals to 5/2
is the root of equation, is root of equation. So very simple method is there to check whether the value of variable is root or does not root of the equation. Put that value of x in the left hand side and check that you are getting value equal to right hand side or not equal to right hand side. जर equal to right hand side आली तर आपण म्हणणार that value of variable is root of the equation, आणि equal नाही आली तर आपण म्हणणार it is not the root of equation. Okay. See the question number 5. In question number 5 we have to find out value of k. k ची किंमत काढायची. Using which condition? x is equal to 3 is root of this equation. जर हा रूट आहे तर याचा अर्थ ही किंमत आपण या इक्वेशन मध्ये टाकली तर लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड काय असणार? इक्वल. चला पहिले तर आपण ही कंडिशन यूज करू. x is equals to 3 is root of equation. What is the equation here? kx square minus 10x plus 3 is equal to 0. तर आता हे रूट आहे म्हणून आपण x ची किंमत पुट करूया. पुट x is equals to 3 in the equation. चला काय मिळतं ते चेक करा. आपलं हे इक्वेशन आहे आणि या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू आपण किती सबस्टिट्यूट करतोय? 3. चला पुट करा x ची किंमत 3. काय मिळेल? सो देअरफॉर k x स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर मायनस 10x, x ची किंमत परत 3 सबस्टिट्यूट केली plus 3 is equal to 0. What is square of 3? 9. 9 into k will be equals to 9k. इथे minus 10 into 3 is minus 30 आणि हा plus 3 जशाला तसा is equals to 0. So therefore 9k keep it as it is. 9k keep it as it is. चला याचा डिफरन्स किती येईल? minus 30 plus 3 is minus 27 आणि minus 27 या साईडला होईल plus 27. So k is equal to 27 upon 9. चला आता 9 ने 27 ला डिवाइड केला तर किती येईल? 3. सो बिकॉज 9 3s are 27. In this way we have got our required value of k using the condition that x is equals to 3 is the root of this equation. Now see the last example, question number 6. In this case one root of this equation is minus 7 by 5. हे दिलेलं आहे आपल्याला. या इक्वेशनचा एक रूट दिलेला आहे. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ के. मग आता आपण काय करू? इथे गिव्हन कंडिशनचा खूप व्यवस्थित युटिलाइज करूत. आपल्याला काय दिलेलं आहे? -7/5 इज द रूट ऑफ दिस इक्वेशन. तर मग आपण इथे लिहूत -7/5 इज द रूट ऑफ दिस इक्वेशन. इट इज गिव्हन कंडिशन. मग m ची व्हॅल्यू काय पुट करणार? पुट m इज इक्वल टू -7/5 इन द इक्वेशन. हा रूट आहे म्हणजे या m च्या व्हॅल्यूसाठी लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल आहे. इथे घेतलेलीच आहे त्यांनी इक्वल. मग m च्या जागी आता या इक्वेशनमध्ये बघा इथे m आहे. m या m च्या जागेवर आपल्याला काय सबस्टिट्यूट करायची? m ची किंमत -7/5. तर इथे येईल -7/5. हा स्क्वेअर बघा इथे दिसतोय, छोटा आहे म्हणून मी परत ओव्हरराईट केलं. प्लस 2 इंटू m. परत m ची किंमत -7/5 सबस्टिट्यूट केली. -7/5. इथे पण ब्रॅकेट देऊन देऊ, इथे पण ब्रॅकेट देऊन देऊ. ओके. आता काय करू? तिथे -7चा स्क्वेअर किती येईल? 35. खूप व्यवस्थित बघा बेटा. -7चा स्क्वेअर 49 येईल. -7चा स्क्वेअर येईल 49. आता इथे 5 इंटू, मी ते साईडला थोडंसं रफ वर्क करतोय. -7चा स्क्वेअर आला 49 आणि डिनॉमिनेटरमधल्या 5चा स्क्वेअर आला 25. तर हा 5 1 आणि 5 5 म्हणजे इथे 49/5 मिळतंय ना. 49/5. आता इथे काय मिळेल? 2 इंटू -7/5 इज -14/5 -14/5. आता या दोन्ही टर्मचे म्हणजे 49/5 आणि -14/5 या दोन्ही टर्मचे डिनॉमिनेटर सारखे आहे म्हणून न्यूमरेटरची सबस्ट्रॅक्शन घ्या. चला बघा या 49 -14 चेक करा. हा किती येतं? 49 - 14 विल बी इक्वल टू 35/5. तर इथे येईल आपल्याला 35/5 आणि ही याला जर सिम्प्लिफाय केला 35/5 हा 7 होईल म्हणजे याची किंमत आहे 7 आणि हा +7 इकडे आला तर काय होईल? -7 म्हणजे k ची किंमत किती मिळाली आपल्याला? इथे
-7. In this way we have completed this activity and even we have completed this exercise also. आपण हा फर्स्ट पार्ट प्रॅक्टिस सेट फर्स्ट कंप्लीट केलेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आहे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत पण हे व्हिडिओ शेअर करा.